म्हणी सुरुवात आणि आज शाखा व्यवस्थापन पदापर्यंतचा हा प्रवास हे कसे घडले ते शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी कृपेचा स्वामी अनुभव. मी गेले 2 वर्षे क्लर्क म्हणून बँकेत काम करत होतं. मनात मोठी स्वप्न होते, पण पद लहान होते, जबाबदारी मर्यादित होते. तरीही मी काम मनापासून करत होतं. स्वामींचा जप रोज करीत होतं. मनात एकच इच्छा होती, कधीतरी मोठी जबाबदारी मिळावे. स्वप्न मोठे असलं तरी सुरुवात छोटी असली तरी चालते. श- माझ्या शाखेत काम करताना बरेच काही शिकायला मिळालेलं होतं. वरिष्ठांचे निरीक्षण करत होतं. प्रत्येक निर्णय कसा घेतात हे पाहत होतं. मनात विचार यायचा, कधी मी या खुर्चीत बसेन. पण घाई नव्हती. स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास होता. योग्य वेळ योग्य येईल याची खात्री होती. विश्वास ठेवा, योग्य वेळ आल्यावर संधीही नक्कीच मिळते. काही दिवसानंतर अचानक शाखेत बदलाची चर्चा चालू होती. व्यवस्थापकी बदली होणार अशी बातमी आलेली होती. माझ्या मनात आशेचा किरण जागा झालेलं होतं. पण लगेच निवड होणार नव्हती. परीक्षा आणि मुलाखत आवश्यक होती. मी शांतपणे तयारी सुरू केलेले होतं. श्री स्वामी समर्थ यांचे नामजप अनेक पटीने वाढवलेले होतं. मेहनत आणि श्रद्धा दोन्ही वाढलेलं होतं. तयारी आणि श्रद्धा एकत्र आली की मार्ग हा आपोआप तयार होतं. कामासोबत अभ्यास करणे कठीण होते. दिवसभर शाखेचं काम, रात्री थोडा अभ्यास. थकवा यायचा, पण मन ढळत नव्हते. श्री स्वामी समर्थवर पूर्ण विश्वास होता. प्रत्येक दिवस नवा उत्साह घेऊन येत होता. मी स्वतःला सिद्ध करण्याच्या तयारीत होतं. मेहनत कधीही वाया जात नाही. परीक्षाचा दिवस जवळ आलेला होता. मनात माझ्या थोडी भीती झालेलं होतं, पण आत्मविश्वास जास्त होता. मी प्रामाणिकपणे प्रयत्न चालू केलेला होता. श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद जाणवत होता. परीक्षा शांतपणे दिलेले होते. घाई नाही, गोंधळ नाही, गडबड नाही. माझे मन अगदी स्थिर घेतलेलं होतं. परीक्षा दिल्यानंतर प्रतीक्षा सुरू झालेले होतं. आत्ता रिझल्ट काय होणार. प्रत्येक दिवस थोडा ताण जात होता, पण मी कामात व्यस्त होतं. थोडं काम काढून रिझल्टही चेक करत होतं. नकारात्मकता विचार टाळलेलं होतं. जे काय होईल ते होऊन जाऊन दे. स्वामींचे नामस्मरण मी सतत चालू होतं. विश्वास कमी होऊ दिला नव्हता, पण योग्य वेळी योग्य होणार याची खात्री मात्र मनाने धरलेले होतं. मन धीराने वाट पाहत होतं आणि धीर ठेवणाऱ्याला यश हे नक्कीच मिळते. शेवटी तो दिवस आलेला होता. निकाल जाहीर झालेलं होतं. माझं नाव पात्र यादीत आलेलं होतं. डोळ्यात आनंदाश्रू आलेलं होतं, पण अजून अंतिम टप्पा बाकी होता. मुलाखत उरलेलं होतं. मी श्री स्वामी समर्थ यांचे आभार मानलेलं होतं. पुन्हा तयारीने सुरू केलेले होतं. आत्मविश्वास दुप्पटवरून तिप्पट झालेला होता. पहिला टप्पा पार म्हणजे प्रवास संपत नाही. मुलाखतीचा दिवस आलेला होता. मी शांतपणे उपस्थित झालेलं होतं. प्रत्येक प्रश्नाला स्पष्टपणे उत्तर दिलेलं होतं. अनुभवाच्या आधारित उत्तर दिलेलं होतं, कारण भीतीच नव्हती. मन स्थिर होते. मुलाखतमध्ये समाधानकारक झालेलं होतं. आत्मविश्वास हे तर खरे मोठे शस्त्र असते. पुन्हा प्रतीक्षा सुरू झालेले होतं. ज्यावेळी मन अधिक शांत होते. मी निकालावर अवलंबून राहिलेलं नव्हतं. काम हे माझं क्लर्कचं करत राहिलेलं होतं. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवलेलं होतं. जो योग्य असेल तेच होणार मनात मी स्वीकारलेलं होतं. जे नियतीत आहे तेच घडते. एक दिवस अधिकृत पत्र आलेलं होतं. माझी शाखा व्यवस्थापन म्हणून निवड झालेले होतं. क्षणभर मला शब्द सुचत नव्हते. माझे हात थरथरत होते. मला काहीच कळत नव्हते. ही स्वामी समर्थ यांचे वरदान वाटलेलं होतं. 2 वर्षाचा प्रवास डोळ्यासमोर आलेला होता. मेहनत, संघर्ष आणि प्रतीक्षा सर्व काही सार्थ ठरते. मी नम्रपणे श्री स्वामी समर्थ यांचे आभार मानलेलं होतं. प्रामाणिक प्रयत्नाला योग्य वेळ योग्य फळ मिळते हा माझा अनुभव होता. पहिला दिवस मोठ्या जबाबदारी होते. सर्व कर्मचारी माझ्याकडे पाहत होते. मी शांतपणे सर्वांना संबोधित केलेलं होतं. एकत्र काम करण्याचा संदेश दिलेला होता. नियम आणि शिस्त स्पष्ट केलेलं होतं. ग्राहक सेवा सर्वोच्च ठेवलेलं होतं. श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वादही जाणवत होता. नवीन प्रवास सुरू झालेला होता. नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. शाखेचे कामे बारकाईने पहिल्यापासून पाहिलेलं होतं. प्रत्येक विभाग समजून घेतलेला होता. कमतरता ओळखलेले होतं. सुधारणा सुरू केलेलं होतं. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही दिलेलं होतं. एक संघ वातावरण केलेलं होतं.
विश्वास निर्माण केलेलं होतं. कामगारी सुधरू लागलेलं होतं. सुधारणा नेहमी शक्य असते. ग्राहकांशी थेट संवाद वाढवलेला होता. त्यांच्या अडचणी ऐकल्या जात होत्या. त्वरित उपाय केलेले होतं. विश्वास अजून वाढू लागलेली होती. शाखेची प्रतिमा थोडी थोडी सुधारलेली होती. कर्मचारीही प्रेरित झालेले होते. सर्वांना एकत्र प्रयत्न केलेले होते. यशाची खरी सुरुवात इथून झालेली होते. महिन्याची उद्दिष्टे जसे की टार्गेट निश्चित केलेले होतं. स्पष्ट नियोजन, कामाचं वाटप योग्यरीत्या योग्य एम्प्लॉयकडे केलेलं होतं. सर्वांनी प्रामाणिक प्रयत्नही केलेले होते. अडचण आल्या पण थांबलेलं नाही आम्ही. तपासणी सुरू झालेले होतं. कामगारी उत्तम झालेले होते. वरिष्ठांनी कौतुकाचा वर्षाव केलेला होता. कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास अजून थोडा वाढलेला होता. यश डोक्यात जाऊ दिलेलं नव्हतं. मी हे सर्वांशी इको फ्रेंडली वागत होतं. प्रगतीचा वेग वाढत राहिलेलं होतं. नम्रता यश टिकवते सामाजिक उपक्रमात आमच्या शाखेचा सहभाग वाढवलेला होता. समाजाचे नाते दृढ केलेलं होतं. विश्वास अधिक मजबूत झालेलं होतं. शाखेची ओळख वाढलेले होतं. कर्मचारी अभिमानाने काम करू लागलेले होते. ग्राहकही समाधान वाढलेले होतं. प्रवास अर्थपूर्ण झालेलं होतं. कारण समाजाची जोडलेली यशच खरे यश असते. शाखेचे अंतर्गत व्यवस्था मजबूत केलेले होतं. कामकाज अधिक शिस्तबद्ध केलेले होते. जबाबदाऱ्या सर्वांना स्पष्ट केलेले होतं. प्रत्येक कर्मचाऱ्याची संवाद साधलेलं होतं. त्यांचे विकनेस जे काही असेल त्याचा मी इश्यू निर्माण होता ती इश्यू सॉल्व्ह करत होतं. ग्राहक सेवा अधिक प्रभावी केलेली होती. तक्रार त्वरित सोडवण्यावर भर दिलेला होता. प्रत्येकाला आदराने वागवलेलं होतं. विश्वास आर्थिक दृढ झालेला होता. शाखेची प्रतिमा उजळलेली होती. नवीन योजना प्रभावीपणे राबवल्या जात होती. ग्राहकांना योग्य माहिती दिली जात होती. कामात पारदर्शकता ठेवलेली होती. नफा वाढू लागलेला होता. शाखा स्थिरपणे थोडे थोडे हळूहळू का होणार कासवाच्या गतीने पुढे जात होती. सर्वांचा सहभाग वाढलेला होता. मेहनतीचं फळ दिसू लागलेलं होतं. मन थोडं समाधानाने भरलेलं होतं. कर्मचाऱ्यासाठी मार्गदर्शन सत्र आठवड्यातून एकदा घेतले जात होते. त्यांच्या अडचणी ऐकलेले होते. त्याच्यावर उपायही शोधले होते. संभावना वाढलेली होती. एकमेकांना साथ देऊ लागलेले होते. त्यांच्या अडचणीतही साथ देऊ लागलेलं होतं. सुखात दुःखात जे काय वाटेल त्यामध्ये आमचा साथही निश्चित होते. असो, महिन्याच्या शेवटी आढावा घेतला जात होता. सर्व उद्दिष्टे पूर्ण झालेले होते. काही ठिकाणी सुधारणा सुचवलेली होती. सर्वांनी सकारात्मकता होकार दिलेला होता. जे ग्राहक होते ते समाधान सर्वाधिक राहिलेले होते. नवीन ग्राहक जोडले गेलेले होते. शाखावर विश्वास होता. कर्मचाऱ्यांनी निष्ठा वाढवलेली होती. कामकाज वेगवान झालेले होते. ज्येष्ठ नागरिकांना घरीपर्यंत सेवा देण्याचे कामही आमच्याकडून चालू होतं. डिपॉझिट अजूनही वाढले जात होते. अकाउंट ओपनिंगही चालूच होते. लोन प्रकरणही चालू होते. अडचण आलेल्या होती. कारण काय निर्णय कठीण होते. पण मी धीर सोडलेला नव्हता. कारण स्वामी समर्थांचा आधार होता. योग्य मार्ग निवडलेला होता. प्रामाणिक राहिलेले होते. सर्वांनी साथ दिलेले होते. वरिष्ठाकडून कौतुक मिळालेले होते. शाखेचे कामगारी उल्लेखनीय ठरलेले होते. कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास वाढलेला होता. मी नम्र राहिलेलं होतं. सर्व श्रेय संघांना दिलेलं होतं. स्वामींचे आभार मी मानत होतं. यशातही संयम ठेवलेला होता. शाखेतील वातावरण प्रेरणादायक बनलेले होते. नवीन कल्पना स्वीकारलेली होती. सुधारण्याची अंमलबजावणी केलेली होती. कार्यक्षमता वाढलेली होती. सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले होतं. सामाजिक जबाबदारी पार पडलेली होती. गरजूंना मदत, शाखेचा मान वाढवलेला होता. समाजाचे नाते दृढ झालेले होते. कर्मचारी अभिमानाने काम करू लागलेले होते. ग्राहक समाधानी राहिलेले होते. सर्वत्र सकारात्मकता चर्चा झालेली होती. वार्षिक आढावा घेतलेलं होतं. सर्व उद्दिष्टे अपेक्षापूर्णे जास्तीत जास्त नवीन आर्थिक वर्षासाठी उद्दिष्टे आणि टार्गेट निश्चित केलेलं होतं. अधिक प्रगतीची संकल्पना केलेलं होतं. सर्वांनी निर्धार केलेलं होतं. कामात नवचैतन्य आलेलं होतं. विश्वास अधिक दृढ झालेला होता. शिस्त कायम ठेवलेली होती. प्रामाणिकपणा जपला होता. शाखा पुढे जात राहिलेली होती. प्रत्येक दिवस नवीन शिकणं देत होतं. अनुभव अजून थोडं वाढत होतं. नेतृत्व अधिक मजबूत होतं. निर्णय क्षमता सुधारलेली होती. सर्वांचा विश्वास वाढत होता. स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम होता. शाखा जिल्ह्याच्या अग्रस्थानी आलेली होती. हे सर्वांची मेहनत होते.
मी नम्रपणे सर्वांचे अभिनंदन केलेले होते. संघभावना अधिक दृढ केलेली होती. विश्वास आणि निष्ठा वाढलेले होते. स्वामींचे स्मरण आणि यशाचे श्रेय त्यांना दिलेले होते. नवीन आव्हाने स्वीकारलेले होते. धैर्याने निर्णय घेतलेले होते. योग्य नियोजन केलेले होते. कामात सातत्य होते. विश्वास कमी होऊ दिलेला नव्हता. स्वामींचा आधार होता. सर्वांनी साथ दिलेले होते. कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवणे, त्यांना संधी दिलेले होते. जबाबदाऱ्या वाटप केलेले होतं. विश्वास अजून दृढ झाला होता. कामाची गती वाढलेली होती. शाखा स्थिर झालेली होती. प्रगती अखंड राहिलेली होती. ग्राहकांचा विश्वास सर्वोच्च राहिलेलं होतं. नवीन नाती जोडली गेलेली होती. प्रामाणिक सेवा दिलेली होती. नावलौकिक वाढलेले होते. सर्वांनी समाधान व्यक्त केलेले होते. हे सर्व काही स्वामींची कृपा. यश अधिक दृढ झालेले होतं. प्रवास प्रेरणादायक ठरलेला होता. विश्वास जिंकणे हे सर्वात मोठे यश होते. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला जात होता. घाईला टाळलेले होते. संयम राखलेला होता. योग्य मार्ग निवडलेलं होतं. अडचणी कमी झालेले होते. यशात नम्रता जपलेले होते. सर्वांचे मत ऐकले गेलेले होते. चुका मान्य केलेले होते. अगदी माझ्याकडून झालं तरीही मान्य करत होतं. सुधारणा केल्या जात होती. विश्वास अधिक वाढला जात होता. कामातील गुणवत्ता वाढली होती. सर्वांचे आभार मानले जात होते. संघभावना सर्वोच्च ठेवलेली होती. एकमेकांना साथ दिलेली होती. अडचणी सामूहिकरित्या सोडवले जात होते. यश सर्वांचे बनलेले होते. प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरू केलेले होते. स्वामींचे स्मरण केलेले आठवते. प्रामाणिक प्रयत्न केलेले अजूनही आठवते. योग्य मार्ग निवडलेला होता. सर्वांना न्याय दिला जात होता. विश्वास जपला जात होता. मेहनत कायम ठेवलेली होती. लहान पदापासून मोठ्या पदापर्यंत जबाबदारीचा प्रवास आठवलेला होता. प्रत्येक क्षण महत्वाचा वाटलेला होता. संघर्षाने शिकवलेला होता. प्रत्येक क्षणी घडवलेला होता. स्वामींच्या कृपेने मार्ग दाखवला. विश्वास साथ ठेवलेला होता. 2 वर्षाचा प्रवास आठवतं. क्लर्क की शाखा व्यवस्थापन हा प्रवास, मेहनत, प्रतीक्षा, श्रद्धा, स्वामींचा अखंड आशीर्वाद, संघाची साथ आणि ग्राहकांचा विश्वास, नम्रता आणि प्रामाणिकपणा हे तर यशाचे खरे सूत्र आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य शक्य होते. मित्रांनो, अशाच प्रेरणादायक आणि जागृत करणाऱ्या स्वामी अनुभव पाहण्यासाठी आत्ताच पॅटर्न वेगळा या चॅनेलची सदस्यता घ्या आणि घंटा चिन्ह दाबायला विसरू नका.